नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पाणी आणि जात यांचा संबंध अभ्यासायला हवा. पद्मश्री सुधाकर ओलवे अपरात्न साहित्य कला प्रबोधिनाच्या साहित्यिक सत्कार सोहळ्यात केले प्रतिपादन. ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार यांची प्रमुख उपस्थिती. महाड ही क्रांतीभूमी आहे. या क्रांतीभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली आहे. अजून 3 वर्षांनी महाडच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्ताने पाणी आणि जाती यांचा संबंध आपण अभ्यासायला हवा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांनी इथे केले आहे. कोकणातील आंबेडकरी चळवळीमधील साहित्यिक कलावंत चळवळीचा चेहरा असलेल्या अपरात्न साहित्य कला प्रबोधिनाच्या वतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या कोकणातील साहित्यिक कलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन क्रांतीभूमी महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे प्रबोधिनाचे कार्याध्यक्ष आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत होते. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी अपरात्न साहित्य कला प्रबोधिनी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर संजय हिरे हे उपस्थित होते. विराज मंचावर प्रबोधिनीचे केंद्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार, सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष भावेश लोखंडे, संजय गंभरे, मार्गदर्शन सोनबकार, रमाकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते आणि तुर्बा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, अपरात्न प्रबोधिनीचे काम खूप चांगल्या प्रकारे चालले आहे. त्यामधून नवे साहित्यिक कलावंत घडावेत. त्यांनी सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून नवे विचार मांडले पाहिजेत, असे ते म्हणाले. तर साहित्यिक जवी पवार यांनी आपल्या भाषणात महाडमध्ये होणाऱ्या 3ऱ्या संगतीची तयारी खूप चांगल्या प्रकारे करूनही संगती ऐतिहासिक केली पाहिजे, असे सांगितले. तसेच महाडच्या सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमीचाही उल्लेख केला. तसेच बार्टीमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सर्वभाषिक कविता संग्रह खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एक कविता माझ्याकडे ईमेलवर पाठवावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आनंद देवडेकर यांनी अपरात्न साहित्य कला प्रबोधिनीने सुरू केलेल्या साहित्य कलेचा जागर हा पुढच्या काळात सीमारेषा ओलांडूनही होऊ शकत नाही. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आनंद देवडेकर यांनी अपरात्न साहित्य कला प्रबोधिनीने सुरू केलेल्या साहित्य कलेचा जागर हा पुढच्या काळात सीमारेषा ओलांडूनही पुढे जाऊ शकेल, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आपली वैचारिक भूमिका आणि बांधिलकी ठाम असायला हवी. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये, हे लक्षात घ्यायला हवे. आता 3री सम्यक साहित्यिक कला संगीती महाडच्या क्रांतीभूमीत होणार आहे. त्याचीही योग्य तयारी स्थानिक कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांसमोर अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. नंतर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे पद्मश्री सुधाकर ओलवे यांचा साहित्यिक जवी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जवी पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधारक ओलवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच साहित्यिक डॉक्टर श्रीधर पवार, जाहीर मारुती सपकाळ, इंजिनिअरिंग अनिल जाधव, कलावंत अशोक चाफे, कवी प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे, लेनी संवर्धक प्रफुल्ल पुरकळ, कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम, अभिनेता निवेदक निलेश पवार, कलावंत चंद्रकांत घाडगे, साहित्यिक दीपक पाटील, कवी सुदत्ता गोठेकर यांच्या प्रबोधिनाच्या वतीने सुधाकर ओलवे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी सरचिटणीस संदेश पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या कामाचा ओढावा घेतला. स्वागताध्यक्ष डॉक्टर संजय खैरे यांनी उपस्थितांचे सर्व सत्कारमूर्तींनी समयोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन जाहीर गंगाधर साळवी आणि प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर यांनी केले. प्रारंभी पत्रकार दीपक पवार, मारुती सपकाळ, गीतांजली साळवी व स्थानिक शाहीर कलावंतांनी आपापली गीते सादर केली. कार्यक्रमाला बहुसंख्य साहित्यिक कलावंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.